पहिला झटका बसतो या ठिकाणी गावठण संघाला. खरं तर विकेट किपरच्या मागे जे फलंदाज क्षेत्ररक्षक असतात त्यांची एक कसरत असते, कारण की त्यांच्या हातून जे चेंडू सुटला तर नक्कीच चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी जातोय आणि सुरेख अशा ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तो क्षेत्ररक्षक याच्याकडून मोठे 3 धावा या ठिकाणी वाचवल्या जात आहेत. धावसंख्या 1 ने वधारते, जाऊन पोहोचते ती 7च्या घरामध्ये. स्ट्राइक एंडला अंकुश आणि हा उत्तुंग मारला फटका क्षेत्राच्या बॉल दिशेने झेलवण्याची शक्यता आणि फलंदाज बाद. सुरेख या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. अंकुश सारखा एक बलाढ्य फलंदाज या ठिकाणी बाद करण्यामध्ये साई संघाला यश येतोय. आत्ता मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर कुठेतरी लडखडते ती गावठण संघ. अजून काही चेंडूंचा खेळ बाकी आहे, परंतु या ठिकाणी जर विजय प्राप्त करत असेल तर मोठ्यात मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारण्यात येते गावठण संघाला. जरी या ठिकाणी अंकुश जरी बाद झाला असला तरी अजून सुनील बाकी आहे. तर आत्ता मात्र या ठिकाणी नौका फलंदाज जातो तो किशोर. निलेश पाटील कुठे असतील त्यांनी मंचवर यायचं आहे. आपली उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय आहे. निलेश पाटील आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल बॅटची काढत जातोय, फलंदाज बाद.
सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. 48+ प्रवीण त्याने सुरेख अशी गोलंदाजी केली. 6 चेंडू या ठिकाणी फेकले. 6 चेंडूमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या आणि या 2 मोहरे टिपले किशोरच्या रूपामध्ये आणि अंकुशच्या रूपामध्ये 3 मोहरे टिपले. आता मात्र या ठिकाणी या प्रवीणची जागा भरून काढणारी नौका गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर मयूर. या ठिकाणी साई संघाचा गजानन यांची उपस्थिती या ठिकाणी दिसत नाहीये. मयूर सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी. स्ट्राईक एंडर तो अंकुश टकले आपला सुनील टकले ना सुनील टकले त्याला मारा करतोय. सांघिक आणि सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन आपल्या संघासाठी या मयूर. 6 चेंडू झाले. 6 चेंडूमध्ये फक्त 8च धावा या ठिकाणी खर्च केल्या त्या प्रवीणने. आणि हा मोठा पटका मारण्याचा क्षेत्र बॉल दिशेने झेल होण्याची शक्यता आणि झेल बाद. चूक या ठिकाणी झेल घेतला. खूप सुंदर अंदाज घेतला चेंडूचा आणि एक सुनील टकलेसारखा बलाढ्य संघ फलंदाज या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश आलंय. तो साई संघाला मयूरचा फसवा चेंडू बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित आला नाही आहे आणि सोमनाथ मोरे यांच्या हातामध्ये झेल दिला आणि सुनील टकले या ठिकाणी बाद होऊन पॉइंटमध्ये परतत आहेत. धावसंख्या स्थिरावते थांबते ती 8च्या घरामध्ये. स्ट्राईक एंडला तो फलंदाज रवी आणि हलक्या तरी पुश करण्याचा प्रयत्न आणि सुंदर क्षेत्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. आधीच्या चेंडूमध्ये सुंदर झेल पकडला. आता मात्र या ठिकाणी सुंदर या ठिकाणी क्षेत्र पाहायला मिळतोय तो महेश प्रबळकर यांच्याकडून. आणि ऑफ स्टंपच्या आधी बाहेर टाकले चेंडू आणि स्वेअर चेंडूची घोषणा करतात आणि म्हणते 1 धावांची बढत मिळते आणि हाफ चेंडू फ्री हिट राहील. अवंतर धावाने 1 धाव वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9च्या घरामध्ये. 10च्या घरामध्ये. आणि सुंदर या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय. बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. हा फ्री हिट आहे. पंच व्हाईट चेंडू स्वेअर चेंडूची घोषणा करतात पंच. अवंतर धावाने 1 धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11च्या घरामध्ये. आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा या ठिकाणी बॅटचा बॉलचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. मात्र या ठिकाणी 1 धाव मिळते. 1 धावाच्या साहाय्याने धावसंख्या बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12च्या घरामध्ये. तिचून मारा करतो अचूक मारा करतो मयूर. एक मोठे या ठिकाणी फलंदाज अंकुश टकले सुनील टकले यांना बाद करण्यामध्ये यश येतोय तो साई संघाच्या गोलंदाजांना. आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आणि पंच या ठिकाणी नो चेंडूची घोषणा करतायत. बिमट चेंडू फ्री हिट चेंडू. सुरुवातीपासून सुंदर या ठिकाणी चाललंय. मध्येच या ठिकाणी एक खराब चेंडू टाकतात आणि मात्र या ठिकाणी हा सुद्धा फ्री आणि हा आता हलक्यात पुश करण्याचा प्रयत्न. बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आहे आणि पंच
ऑफ स्टंपच्या ते बाहेर टाकले चेंडू. पंच दोन्ही जमिनीला समांतर करतात, स्क्वेअर चेंडूची घोषणा करतात आणि अवंत धावाने एक धाव मिळते आणि हा चेंडू सुद्धा फ्रीड असेल. कंटिन्यू आणि उत्तुंग मारलाय चेंडू. क्षेत्राच्या बॉल दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. एक धाव दुसरा धावतो धोकावण्याची शक्यता, मात्र सुखरूप पोहोचतो आपल्या क्रीज मध्ये. कोणत्याही प्रकारचा धोका नाही आहे आणि 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या बदल होते, धावसंख्या धावून पोहोचते ती 20च्या घरामध्ये. नक्कीच पहिला षटक टाकला होता प्रवीणने. सुरेख या ठिकाणी शतक टाकला होता आणि हा सुद्धा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये स्क्वेअर लेगला मारला चेंडू. चेंडू उचलणार तिथपर्यंत या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण करतोय. कोणत्याही मोठा फटका मारण्यामध्ये अंकुश लावतोय तो मयूर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22च्या घरामध्ये आणि स्क्वेअर लेगला मारले चेंडू. चेंडू उचलणार आणि हा म्हणता बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. फलंदाजीसाठी नौका फलंदाज जातोय मैदानामध्ये निलेश पाटील. सुरेख या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूमध्ये या ठिकाणी सफलता मिळते ती गोलंदाज राजेंद्र याला. नक्कीच तिचून मारा करतो, अचूक मारा करतो आणि जखड घालण्यामध्ये यश येतोय तो साई संघाच्या गोलंदाजांना. मात्र या ठिकाणी पहिला चेंडू षटक टाकला होता प्रवीणने. 8 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मयूरच्या हातामध्ये चेंडू सोपवला. मयूरने 18 धावा खर्च केल्या. आता मात्र या ठिकाणी राजेंद्र सुरेख अशी गोलंदाजी करतोय. पहिल्या तिन्ही गोलंदाजांनी पहिल्या चेंडूमध्ये विकेट घेतलेली आहे. आणि हलक्या तरी टाकलेला प्रयत्न स्लोवर डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू फसवा चेंडू टाकतोय आणि विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. कोणत्याही प्रकारची या ठिकाणी धाव नाही आहे आणि लेग स्टंपच्या अतिशय बाहेर टाकलाय चेंडू. या ठिकाणी ज्ञानेश्वर तवले चेंडू उचलणार तोवर या ठिकाणी स्क्वेअर चेंडूची घोषणा करतात. अवंत धावाने 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते, जाऊन पोहोचते ती 27च्या घरामध्ये. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय. कधी निर्धाव चेंडू, कधी विकेट, कधी स्क्वेअर चेंडू असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा सुद्धा हलक्या हाताने पुष्टा मारण्याचा प्रयत्न या परंतु या ठिकाणी फाईन लेगला मारले चेंडू. चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी.
4 धावांनी धावसंख्या वधारते जाऊन पोहोचते ती 31च्या घरामध्ये. 31च्या घरामध्ये सुरेख फलंदाजी, सुरेख गोलंदाजी, सुरेख शतरक्षण या ठिकाणी पाहायला मिळतो दोन्ही संघाकडून. आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गरंगळत चेंडू येतोय जमिनीला चाटून, चेंडू या ठिकाणी येतोय मात्र चेंडू उचलणं क्षेत्ररक्षक फेकणार तिथपर्यंत या ठिकाणी एकच धाव मिळते. एक धावाच्या सहाय्याने धावसंख्या बदलवते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32च्या घरामध्ये. सुंदर या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते, गोलंदाजी सुद्धा या ठिकाणी टिचून मारा करतो, अचूक मारा करतोय आणि जकड घालण्यामध्ये यश येतोय. हात मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्र बॉल दिशेने झेल होण्याची शक्यता आणि सुंदर झेल या ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाज बाद. खूप छान या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. कोणताही मोठा फटका मारण्याला अंकुश लावतोय तो हा गोलंदाज राजेंद्र. खरोखर ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रवीणने गोलंदाजी केली त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून हा सुद्धा गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. एक चौकार जर अपवाद सोडला तर नक्कीच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते ती राजेंद्र यांच्याकडून. धावसंख्या स्थिरावते, थांबते ती 32च्या घरामध्ये. स्ट्राइक एंडला येतो फलंदाज, कोण फलंदाज? हिरा का? हिरा. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. आणि हलक्या तरी पुश करण्याचा प्रयत्न, बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये, फसवा चेंडू चाकतोय, विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचे सांगता होते. 2 षटक संपुष्टमध्ये येतात, 3 षटक संपुष्टमध्ये, 3 षटकाच्या समतेनंतर धावसंख्या थांबते ती 32च्या घरामध्ये. अजून एक षटक बाकी. खूप सुरेख या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळेल राजेंद्र यांच्याकडून. आता मात्र या ठिकाणी या नागराजच्या हातामध्ये शेवटचे षटक या ठिकाणी देत आहेत. सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी नागराज. स्ट्रायकरला फलंदाज निलेश. आणि हा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू क्षेत्राच्या बॉल दिशेने चेंडू उचलणार आणि कच्च्या क्षेत्राच्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू उचलणार, फेकणार तिथपर्यंत या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या बदलवते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34च्या घरामध्ये. सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्रशी या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठे मोठे फटके मारण्यामध्ये अंकुश लावतायत ते साई संघाचे गोलंदाज. आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल बॅटची कडा जातोय, क्षेत्राच्या बॉलची नाही, फलंदाज बाद.
शेवटचे चेंडू बाकी. आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा व्यवस्थित बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. चकमा येतोय मात्र या बॅटची कडा जातोय आणि या फलंदाज बाद होतोय. 39 धावा उभारल्या आणि 40 धावांचं आव्हान ठेवलं विजयासाठी ते साई संघाला. 24 चेंडू आणि 40 धावांची गरज. चोवीस चेंडू 40 धावांची गरज खरोखर या ठिकाणी पाहायला गेलं असतं तर 4 षटकामध्ये 60 ते 70 धावा या ठिकाणी येण्याची आशा होत्या त्या गावठण संघाला. मात्र सुनील टकले आणि या अंकुश टकले यांची विकेट पडल्यानंतर मात्र या ठिकाणी पुरेपूर गरंगळा हा गावठण संघ. आणि 39 धावा या ठिकाणी उभारल्याने 40 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते विजयासाठी. 24 चेंडू आणि 40 धावांची गरज. गिरीश तवळे यांनी या मंच संपर्क साधला. गिरीश तवळे, रणजित भाई या ठिकाणी आपल्याला बोलवत आहेत. गिरीश तवळे, गिरीश तवळे, रणजित भाई आपल्याला बोलवत आहेत. गिरीश, गिरीश तवळे आपल्याला रणजित भाई या ठिकाणी बोलवत आहेत. राजेंद्र प्रवीण का? आता मी राजेंद्र लिहिला. स्ट्राईकला प्रवीण आहे. राजेंद्र गोलंदाज कोण? गोलंदाज अंकुश सुरेश ना. स्ट्राईकला तर प्रवीण आहे का?
स्ट्राईकला तो प्रवीण, नॉन स्ट्राईकला तो राजेंद्र. आणि या सांघिक आणि वैयक्तिक पहिली सेट घेऊन आपल्या संघासाठी या सुरेश. 24 चेंडू 40 धावांची गरज विजयासाठी. आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित आला नाही, मात्र या ठिकाणी एक धाव मिळते. एक्स्ट्रा कव्हरचा चेंडू या क्षेत्राची या ठिकाणी येतोय, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा मिळतात. 2 धावांनी या ठिकाणी खातं करतोय श्री गणेश करतोय आपल्या संघासाठी हा फलंदाज प्रवीण. स्ट्राईकला पुन्हा प्रवीण, नॉन स्ट्राईकला येतो राजेंद्र. आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये येतोय, विसवतो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. 24 चेंडू आणि 40 धावांची या ठिकाणी गरज आहे. मोठे मोठे फटके या ठिकाणी मारणे गरजेचं, कारण की 10ची सरासरी या ठिकाणी गाठायची. एखादा षटकार, एखादा चौकार या सामन्याची या ठिकाणी हवा काढू शकतो, हे जाणलं पाहिजे फलंदाजांनी. आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्राच्या बॉल दिशेने सुंदर क्षेत्राची या ठिकाणी पाहायला मिळतो. चेंडू उचलणार तिथपर्यंत या ठिकाणी एकच धावानं समाधान मानू लागते. मला तर या ठिकाणी या दुसरी धाव सुद्धा सध्या घेता आली असती, मात्र कोणत्याही प्रकारचे रिक्स या ठिकाणी घेत नाहीये ते साई संघ. धावसंख्या पुन्हा 1ने वाढते, जाऊन पोचते ती 3च्या घरामध्ये. आता मात्र या ठिकाणी स्ट्राईक एंडला तो राजेंद्र, नॉन स्ट्राईकला तो प्रवीण, त्याला मारा करतोय तो साई संघाचा गोलंदाज सुरेश, गावठण संघाचा गोलंदाज सुरेश. आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्नामध्ये एक पाऊल पुढे सरसावला होता, मात्र या ठिकाणी या बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाहीये. धावसंख्या 1ने वाढते, जाऊन पोचते ती या 4च्या घरामध्ये. सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्रशी या ठिकाणी पाहायला मिळते. 10ची सरासरी या ठिकाणी गाठायची आहे, कारण 24 चेंडू आणि 40 धावांची या ठिकाणी आवश्यकता येते विजयासाठी साई संघाला. 24 चेंडू 40 धावांची गरज, मात्र 4 धावा या ठिकाणी उभारण्यामध्ये यश येतोय तो साई संघाला. आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल बॅटच्या कडत चाटतोय आणि या चेंडू उचलणार तिथपर्यंत या ठिकाणी एक धाव मिळते. कोणत्या प्रकारचे रिक्स या ठिकाणी घेत नाही साई संघ. एकेरी दुहेरीने या ठिकाणी भर देत आहेत. या षटकातील मोठे 5 चेंडू टाकून झाले, ते अजून शेवटचे चेंडू बाकी आहे. धावा खर्च केलेत फक्त 5. आणि हा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू उचलणार तिथपर्यंत या ठिकाणी धोका होऊ शकत, मात्र सुखरूप पोहोचतो आपल्या क्रीजमध्ये. कोणत्या प्रकारचा धोका नाही, 2 धावा रोखू शकत नाहीये. धावसंख्या 2ने वाढते, जाऊन पोहोचते ती 7च्या घरामध्ये. पहिला षटक संपुष्टामध्ये येतो, हाणामारीचा षटक असतो, कारण की 48+ गोलंदाज असतो आणि त्या गोलंदाजावरती तो फलंदाजासाठी नंदनवन असतो, मात्र त्या नंदनवनाचा पुरेपूर या ठिकाणी फायदा उचलता आला नाहीये. पहिला षटक संपुष्टामध्ये येतो, पहिल्या षटकाची सवती येतो, धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 7. 18 चेंडू 33 धावांची गरज. खरोखर या ठिकाणी चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. 18 चेंडू 33 धावांची गरज. गोलंदाजी मार्को गोलंदाज येतोय तो सुनील टकळे. सुनील टकले गोलंदाजी मार्कवर. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली ती पहिल्या गोलंदाजाची. आणि हलक्या तरी पुश करण्याचा प्रयत्न, चेंडू उचलणार तिथपर्यंत या ठिकाणी एक धाव मिळते, मात्र एकेरी दुहेरीने या ठिकाणी चालणार नाहीये. एखादा मोठा फटका या ठिकाणी काहीतरी घडवेल आणि एक आकारबद्ध या ठिकाणी धावसंख्या उभारू शकतो, परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी मोठे फटके मारण्यामध्ये वाव देत नाहीये ते गावठण संघाचे गोलंदाज. पहिल्या गोलंदाज या ठिकाणी आला होता तो सुरेशने फक्त 8 धावा या ठिकाणी खर्च केल्या होत्या, 7 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र या ठिकाणी अंकुशवर दुरास्ता दिलेली आहे आणि अंकुश सुद्धा या ठिकाणी विश्वासाचा पुरेपूर सार्थक करतोय तो गावठण संघाचा. आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शतकच्या बॉलच्या दिशेने, आणि हा म्हणता बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी.
चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा 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 दे दे चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा. सुरेख अशी षटकार मारतोय आणि या विजयाच्या आशा जिवंत ठेवतोय हा फलंदाज राजेंद्र. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18च्या घरामध्ये. नक्कीच या ठिकाणी जो गोलंदाजी पाहायला मिळाली तर अंकुश टकले, सुनील टकले मात्र फलंदाज गोलंदाज आहेत. तर नक्कीच या ठिकाणी कधी कोणत्याही वेळेला हे मॅच फिरू शकतात एवढी ताकद त्यांच्याकडे आहे. आणि हा हाफिज टाकले चेंडू चेंडू पुरेपूर फायदा उचलता आला. मला वाटतं धावचित होण्याची शक्यता होती मात्र सुखरूप पोहोचतो आपल्या क्रीजमध्ये फलंदाज. कोणत्या प्रकारचा या ठिकाणी धोका नाही आहे. धावसंख्या 1ने वाढते जाऊन पोहोचते ती या 19च्या घरामध्ये. गिरीश तवले स्कोररची भूमिका या ठिकाणी सुंदर या ठिकाणी पार पडतायत. तर 14 चेंडू आणि 21 धावांची गरज विजयासाठी. 14 चेंडू 21 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी आक्रमक करणं फार गरजेचं आहे. एकेरी दुहेरी या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी येणं फार गरजेचं आहे परंतु एखादा फटका मोठे येणं फार गरजेचं आहे. आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला मारले चेंडू. चेंडूच्या दिशेने क्षेत्ररक्षण चेंडू उचलणार तिथपर्यंत या ठिकाणी 2 धावा जरी ते पूर्ण करतोय. तिसऱ्या धावतो आणि वाटतं धोका होण्याची शक्यता मात्र कोणत्या प्रकारची या ठिकाणी घाई करण्याची गरज नव्हती. अति घाई आणि संकटात नाही आणि फलंदाज बाद होतोय.
या ठिकाणी सुंदर चेंडू टाकला होता, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षण चुकीच्या पद्धतीने लावल्या कारणाने चेंडू बॅटची कडा चाटली आणि चेंडू निघून गेला तो बाउंड्रीच्या बाहेर. आणि ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेर टाकलेला चेंडू आणि बॅटची कडा चाटतोय आणि फलंदाज बाद देतोय तो.
6 चेंडू 11 धावांची गरज. गोलंदाजी मार्को गोलंदाज गावठण संघाकडून निलेश पाटील. 6 चेंडू 11 धावांची गरज. प्रवीण नॉन स्ट्राईकला येतो, स्ट्राईकला येतो अशोक. या ठिकाणी 6 चेंडू 11 धावा. एखादा फटका येणं फार गरजेचं आहे तो साई संघाला. आणि फुलटो टाकण्याचा प्रयत्न क्षेत्र बॉल दिशेने. हा म्हणता बॉल सीमारेषे लगत जातोय. चेंडू उचलणार तिथपर्यंत या ठिकाणी धोका होऊ शकते, मात्र सुखरूप पोहोचतो आपल्या क्रीज मध्ये. फलंदाज बाद. षटकार चौकार मारण्याची. आत्ता मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर 5 चेंडू 10 धावांची गरज. मी मगाशीच म्हटलं होतं की साई संघ गावठण संघ यांच्यामध्ये होणार जो सामना आहे तो चुरशी सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एक जबरदस्त सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि तेच समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा मोठा फटका मारतोय, बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये, आदळतोय एसटीवरती या पायावरती आणि पायचीत या ठिकाणी या बाद होतोय तो फलंदाज. 4 चेंडू 10 धावांची गरज. फलंदाजी मार्ग फलंदाज येतोय तो संतोष. मगाशी पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा या ठिकाणी धावल्या होत्या समीरने. 2 धावा या ठिकाणी धावाची गरज नव्हती. समीरला स्ट्राईकवर राहणं फार गरजेचं होतं, मात्र या ठिकाणी रणनीती चुकली. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर साई संघाची. आत्ता मात्र या ठिकाणी नौका फलंदाज येतोय तो संतोष. स्ट्राईकला संतोष, नॉन स्ट्राईकला समीर. त्याला मारा करतोय तो निलेश. 4 चेंडू 10 धावांची गरज ना. एखादा मोठा फटका या ठिकाणी येणं फार गरजेचं आहे. तोच या ठिकाणी चित्र रंगवू शकतो, चित्र फिरू शकतो, ही मॅच फिरू शकतो ती गावठण संघाच्या साई संघाच्या बाजूने. कोण जिंकलं नाहीये, कोण हारलं नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत या ठिकाणी मॅच पाहायला फार मजा येणार आहे. आणि हलक्यात आणि पुश करण्याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. आता मात्र या ठिकाणी समीर जातो स्ट्राईकला. 3 चेंडू 9 धावांची गरज. 3 चेंडू 9 धावांची गरज. समीर स्ट्राईक एंडला आहे, नॉन स्ट्राईकला येतो संतोष. त्याला मारा करतोय तो निलेश. 3 चेंडू 9 धावांची गरज. एखादा मोठा फटका या ठिकाणी येणं फार गरजेचं आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत या ठिकाणी मॅच रंगणार आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच रंगणार आहे आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. एक धाव काढतोय, दुसऱ्या धावतोय मात्र या ठिकाणी आणि फलंदाज बाद.
तर फलंदाजी सुंदर गोलंदाजी सुंदर छत्तीसगड या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नक्कीच या ठिकाणी ज्या वेळेला मोठं दडपण ज्या वेळेला आलं त्यावेळेला समीर स्ट्राईकला गेला आणि आता मात्र या ठिकाणी अडचणीत सापडतो पुरेपूर साई संघ. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आणि प्लेयर संपले आणि मग ते गावठण संघ विजय होतोय. विजय संघाचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. साई संघाने या ठिकाणी सहभाग घेतल्याबद्दल त्यांच्या गावठण आयोजकांकडून मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. साई संघाचा संघटकाला विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचंय. गावठण संघाच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येतोय. मी साई संघाचे संघनायक मयूर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचंय. गावठण संघाने या ठिकाणी सुरेख अशी गोलंदाजी केली, टिचूर मारा केला, अचूक मारा केला आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. आणि या